800 हां 400 हां 160 60 आणि सगळं ते सगळं. हां. आज आनंद आहे, कसलं भारी आहे बघा. अजून बागावर देवारा निवांत झोपून टाकली का. अर्जुन दादा बघा मालक कुठं आवरून चाललंय. याला वाटायला लागलंय शाहरुख खान ह्यो जिंदगी बर्बाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज सकाळ सकाळची सुरुवात बघा. राडा आहे, चिखल आहे, सगळं आहे, पाणी साठले. रात्री पाऊस झालाय बक्कळ. जरा असं लय भारी वाटाली. आताची सगळ्यात पहिल्याची काम म्हणजे आपल्याला आरकेला आणि चारदोरीला औषध मारायचं आहे आणि काका एसएसला आणि सुपरला मारणार आहेत. मग आता औषध आणायला चालू आहे खाली. पोल्ट्री पैसे सांगून काकाने गावाकडे लावून दिलीत आणि पोल्ट्री पैसला प्लॉट भांगरायला बायकाला तिथे थांबलात काका. आणि सकाळ सकाळी धप्पा दिली. अजून औषधं गावात आहे दुकानात. असलं नियोजन आहे आमचं आहे बरं. सकाळ जरा आज फ्रेश वाटायला लागले. माइंडसेट असं हॅपी हॅपी. सकाळ सकाळी सगळ्यात पहिलं स्वप्नीला गुड मॉर्निंग म्हणायला लागलोय. मी यायच्या आधी येऊन दुकानात बसले आणि काम करायला लागले. कसला वांडा बघा आमचा मिस्त्री. 800 हां 400 हां 160 60 आणि सगळं ते सगळं. हां. आणि ही कसं काय, हे 500 लिटरला सगळं घालायचं. ओके. तर विषय असा होता, आज आपल्या काकांच्या दुकानचा आज वाढदिवस होता. तर त्यांना तिथं फुलं त्यांनी बांधून लावली आणि मग सागरबाईंना औषधं काढून दिलं. आता घेतलं तर औषधं, आता चाललोय औषध मारायला. मित्रांनो, काकांना त्यांची औषधं दिलो आणि मी आता चाललोय माझ्या औषध मारला. तर बागेतनं गाडी घालून चुकी गेली असं वाटतं. अजून दहिवार आहे बागेवर, भिजा लागली पाच. सकाळपासून आनंद होतो आणि आनंदाचं फळ मिळालेलं दिसते मला. फळ काय, फळाचा राजा मिळाला आहे. काकाने आता इथं आंबा दिलीत. आज आनंद आहे, कसलं भारी आहे बघा. अजून बागावर देवारा निवांत झोपून टाकली. काकाने सांगितलं ते एक 15-20 मिनिटं थांबून मग औषध मारा म्हणून. काकीने घेऊन आली खाली सोडायला. काकी तर ह्या बायकांच्या पाठीमागे तिथं त्या पोल्ट्रीच्या साईडचं ऊस भांगायला लागल्यात आणि तिथं घेऊन आलीत. मला त्यांना सोडले, पाणी बिणी आणून दिले त्यांना कॅन भरून. आता चाललोय मी औषध मारला घराकडं. दवार पण हडगले आत्ता एवढं. अर्जुन दादा बघा मालक कुठं आवरून चाललंय. याला वाटायला लागलंय शाहरुख खान ह्यो दिसायला लागला. याचा कॉलर बघा, ह्यो बघा. तिथनं वरंगळीतून तर ट्रॅक्टर चालू करून दिला आणि इकडं औषध करायला आलो आणि इथं बंद पडलं ट्रॅक्टर. जिंदगी बर्बाद. ही बघा, ह्या बाटलीचं लॉजिक सांगू तुम्हाला. ही बाटली, ही औषधाची बाटली आहे. ही बाटली पहिल्याची लोक तेल लावायला वापरत होती. म्हणजे तेल साठवून ठेवत होती. यात खोबरेल तेल तेल काय पण असेल तर, म्हणजे डोक्याला लावायचं तेल ह्यात साठवत होते. ट्रॅक्टर औषध केलं आणि पुन्हा टाकून चालू केलोय. आरके प्लॉटचं औषध मारून झालं बघा. आता 4 दोरीला इथनंच औषध करून आलोय. झालं बघा 4 दोरी पण औषध मारून. आता ट्रॅक्टर पण लावले वरंगळीला. काकांचा फोन आला तर पोल्ट्री पशी आहे, ते वैभवयाचं गंदगी डस्टिंग करायचं मशीन द्यायचं आहे ते परत. मग आता चालू आहे पोल्ट्रीकडं. काल पाऊस पडला आहे आणि आज उन्हाच्या झळा पडवा लागल्यात. त्यामुळं खाली जमिनीतनं ऊन वाफायला लागल्यात. काका आपल्याला ऑक्स सोडूया म्हणून लागलं होतं. काकाने म्हटलं मळ्यात गेडा मारून किंवा ट्रॅक्टर आपल्याला आपला पण ठेवतोय. आणि मळ्यात जायच्या आधी कोबरी काकांचं ट्रॅक्टर घालून ट्रॉली वाटलेलं. आता ट्रॉलीत घालणार आणि घेऊन जाणार आहे. भरले बघा ट्रॉलीत. दोघांनीच उचलून ठेवली. गेले हलकाय ठेवली बघा. यंत्र नव्हतं तिथं. तू काय टक्कल केलायस? तू केलायस, ह्याला बी केस नाहीत. ट्रॅक्टर लावलं बघा होतं तिथं. आज चाललो गाडीकडे. गाडी पोल्ट्री पैसे लावल्या आणि गाडी घेऊन जाणार घरात. तुम्हाला मजा सांगतो, या रस्त्याकडेच्या प्लॉटच्या सवलाईमधनं त्या कोपऱ्यातनं पाईप निसटलेले आणि पाणी चालू होतं फुल प्रेशरनं. आणि आम्ही घराकडे चाललो होतो आणि भैया तिथं पाईप धरून बसलाय. उशीर झालं.
त्याला पैप बसून जाते, प्रेशर लय होते वरच्या कोपऱ्यात. मग त्याला पैप बसून जाते. आणि आल्या ते काय केलं मग त्याला धरा 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 आवरून धरा करायला लागले. मग आता काकाने लावून दिलं सोलचनची बाटली आणायला घराकडे. घरा पण सोलचनची बाटली आणून तेवढं पैप जोडायचं आहे. ती पैप जोडायची म्हटल्यावर पाणी बंद केलं पाहिजे. मग पाणी ह्या वरच्या वाकला सोडलंय आणि मग आता खालचं वाक ते बंद केलं तर चालतोय तात्पुरता. मग जोडून झाल्यावर थोड्या वेळानं लगेच मग ते वाक चालू करायचा आणि हे वाक बंद करायचा. काकाने फक्त सोलचन मागितलेली, मी सगळी पिशवी घेऊन चाललोय कारण काय ते खोळंबा झालं तर कुठं तटलं नसतं पाहिजे. जोडली बा पैप. पाणी असं आहे एका मिनटात गेलं तर खालच्या कोपऱ्यात. काकांच्या आंब्यात गेलं तर पाक खाली. थोडा वेळ थांबलेलो आणि आता चालू केलं बघा. टेस्ट इज ओके. पाणी एक थेंब पण गळत नाही. तर हे गाईज वैरण टाकली बक्कळ आणून, कारण आमचं ट्रिपला जायचं झालं फायनल. उद्या सकाळी ट्रिपला जाणार आहे, त्यामुळे आत्ता चाललोय सोनीला. गाडी पण आपली काल लई घाण झाली ती, चमचमीत धुवून घेतल्या आणि तावरून बिवरून सगळं ओके आहे. आज जाणार आहे डायरेक्ट. जाता जाताच एक विषय सांगतो. जाता जाता मामांच्या 2 मुलींना जायचं त्या आहेत बेडगेत गावात. आता आमचं मोठं मामा आणि मधलं मामा त्यांच्या दोघांचे पण आमच्या मामी त्या बेडगेतले आहेत. त्यांचं माहेर बेडग आहे. मग त्या 2 मुली त्यांच्या मामांच्याकडे आल्या त्या आणि मी आता आमच्या मामांच्याकडे चाललोय. त्यांना घेऊन जाणार आहे सुनीला. त्यांनी पण येणार आहे देवाला. इकंड दिसली. तर मित्रांनो इथं खड्ड्यावर येऊन बसलेलो व्लॉग अपलोड करायसाठी. 2 दिवसाचा व्लॉग अपलोड केल्यात आणि आजचा पण व्लॉग आता अपलोड इथनं एडिटिंग करून अपलोड करणार आहे आणि मग जाणार आहे वर जेवायला घराकडं. मी आणि छोट्या 2 जण बसलोय. आपलं व्लॉग इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.